परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज 15वारी चर्चा बैठक मौजा पावरदौला आश्रम या ठिकाणी सुरू झालेली आहे। या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। तसेच मानव धर्माचे प्रेरक तुम्हा आम्हा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जमदेवजी उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। बाबाला वेळोवेळी सहकार्य करणारी आपले आयुष्य बाबाला देणारी अशी आई वाराणसी आई ह्या सुद्धा उपस्थित आहेत। आईला माझा प्रणाम। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक सन्माननीय वैद्य साहेब यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। या ठिकाणी उपस्थित असलेले मार्गदर्शक सन्माननीय पराते साहेब गौरी यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। वारी उपले साहेब मातनी यांना सुद्धा माझा नमस्कार। मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर उपस्थित सर्व सेवक सेविका बालसेवक बालसेविका सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। नमस्कार जी। बघा हा मार्ग 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि सेवकाला आलेला अनुभव या आधारित सर्व लोकांना माहीत आहे। हा मार्ग आपल्याला मिळाला खरोखरच आपण भाग्यवान आहोत। या कलियुगात सतयुग निर्माण केला असेल तो एकमेव फक्त महान त्यागी बाबा जुमदेवजी अशा महान विभूतीचे अशा महान त्यागी बाबा जुमदेवजी आम्ही कोण झालो सेवक। से म्हणजे सेवा करणारा, व म्हणजे वचन पाळणारा, क म्हणजे कर्तव्य वाढ अशा विद्वान चारित्र्यवान महापुरुषाचे आपण कोण झालो सेवक झालो। व जेव्हा आम्ही चर्चा बैठकी केल्यानंतर आम्हाला काय मिळते, हवन कार्यात गेल्यानंतर काय मिळते, सेवक संमेलनामध्ये गेल्याने काय मिळते याचा आम्हाला ध्यान घ्यायचं आहे। आज या ठिकाणी आपल्या समोर 3 मुली आलेल्या आहेत। त्यांची अवस्था पाहून डोळे पाणी येत आहे। काय येत आहे ते कुठेतरी आपल्या कर्माला चुकलेले आहे। कर्म ही बाबाने सांगितले मी प्रत्येक सेवकाला प्रत्येक सेवकीला सारखे वाटून दिलेले आहे। तो आजचा सेवक असो की 15 वर्षाचा असो। मी भगवान बाबा हनुमानजी महानपैकी बाबा जुमदेवजी आई वाराणसी आजचे अध्यक्ष महोदय यांना विनंती करतो की भगवान बाबा हनुमानजी ह्या अद्भुत असे या सुंदरशा मुलीवर जो काही बाधा असेल तो या चर्चा बैठकीतून त्यांना प्राधान्य मिळावा भगवंता आणि ते हसत राहावे अशी मी परमेश्वराला विनंती करतो। परमेश्वर दयाचा सागर आहे। परमेश्वर दीनदुखिताचा वाली आहे। प्रेम दो आप भी हंसो दूसरे को हंसाओ। फूल है गुलाब का सुगंध लिया करो। फूल है गुलाब का सुगंध लिया करो। मार्ग है तत्व शब्द नियम का। मार्ग है तत्व शब्द नियम का। सेवक तुमने नमस्कार किया करो, नमस्कार किया करो, नमस्कार किया करो। हा मार्ग मिळाला खूप आपण धन्यवाद। मी परमेश्वराला विनंती केली, परमेश्वरा 6 महिने झाले इथं चर्चा बैठक सुरू झाली। पहिल्या चर्चा बैठकीत उपस्थित झालो परमेश्वरा, पण आज वर्षाचा पहिला दिवस पहिली चर्चा बैठक मला मिळाल्या पाहिजे आणि 2 शब्द मार्गदर्शन करायची संधी मिळाल्या पाहिजे। कृपा त्या परमेश्वरा त्याची हो। पहिला दिवस प्रत्येकाने आठवा। पहिला दिवस हा जो मानसेवक आठवा सेवकी आठवेल त्याचा आनंद होईल बेटा, तुझा आनंद होईल, आनंद होईल। आनंद झाल्याशिवाय राहणार नाही। ही कृपा परमेश्वराची आहे। परमेश्वराची कृपा आहे। हा सत्य मर्यादा प्रेमाचा मार्ग आहे। जे बोलाल तेच होते। एकदा माझ्या घरी एक व्यक्ती हवन कार्य करता त्याची माझी मानसिक स्थिती बरोबर नसेल। माझी पत्नी म्हणते अजी म्हणते आपल्याकडे हवन कार्य आहे म्हणून सांगण्यासाठी आला। तर मी तिला शब्द देऊन दिला, मी काय करू? शब्द समाज कर बोलिए, शब्द को नहीं है हाथ और पाठ। एक शब्द लगाता मदन तो दूसरा करता है भावना। शब्द काय मी बोलून दिला माझ्या पत्नीला, मी काय करू? पहा परमेश्वराला मी काय करू म्हणल्यानंतर काही प्रकार
गेलो. हवनात गेलो. हवनातून मग त्यानंतर मराठी या ठिकाणी कार्यक्रम होता 9व्या हवनाचा. त्या ठिकाणी कार्यक्रमात आलो. स्टेजवर बसत नाही तर नागपूरहून फोन आला माझ्या मुलाचा का दाजी माझा ऍक्सिडेंट झाला. या ठिकाणी लवकर रिॲक्शन होते. चटमंडी पटकन पहा शब्द मी खोटा बोलला म्हणजे मी तसाच परमेश्वराला माफी मागितली आणि माझ्या मुलाला पाहण्याकरता गेलो. दुसरी गोष्ट अशी का जेव्हा मी नागपूरला आता त्याशी गेलो होतो. नागपूरला गेलो, पोस्टाचा काम होता. जाता जाताना माझा कसा आहे, मी घरून निघलो केव्हा मी लक्षात ठेवा, घरून निघते वेळी परमेश्वराला प्रणाम करून निघा का भगवान बाबा हनुमानजी फराड्या फळांनी कामात जात आहेत आणि काम करते वेळी परमेश्वराला सांगा. मी परमेश्वराला सांगून निघलो. मी जेव्हा घरून निघतो 6 महिने आता आपला जेव्हा हे शुद्धीकरणाचे कार्य झाले होते त्या तारखेपासून महोदय या ठिकाणी मला 6 महिन्यापर्यंत ड्युटी भेटली आउटसाइडर म्हणून. त्या ठिकाणी मी काम करत होतो. आणि बघा काय झालं, माझ्या साहेबांनी सांगितलं म्हणे तुम्ही नागपूरला जा. नागपूरला गेलो दादा. त्या ठिकाणी मेट्रोचं काम चालू आहे. मेट्रोचं काम चालू असल्यामुळे म्हणजे ते ब्रेकर काही लक्षात आले नाही. 4 ब्रेकर असल्यामुळे काय झाला, ते गाडी माझी कुठली ब्रेकरवरून गाडी कुठली, मी खाली पडलो. पण मला काही हे नाही, मी घरात होतो परमेश्वराचा, खाली पडलो. त्यानंतर खाली पडल्यामुळे एक व्यक्ती उभा राहिला म्हणजे भाऊ म्हणे तुला लागला का, मी पण कार खाली पडतो. भाऊ म्हणलं काही लागणार नाही, काहीच लागणार नाही. मला खरूच सुद्धा आली, माझ्या गाडीला खरूच सुद्धा लागली नाही. आणि तीच भगवंताला मी क्षमा मागितली, भगवंता माझ्या हाताने काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. कृपा कोणाची आहे, परमेश्वराची. त्याचे म्हणा तुम्ही आपल्या मनामध्ये कोणती शंका कुशंका नको ठेवा. पण सर्वात मोठा जर प्रेम असेल तर कुटुंब परिवारामध्ये एकटा ठेवा. सकाळी विनंती करते वेळी परमेश्वराला सांगा, हे परमेश्वरा, हे भगवान बाबा हनुमानजी महाराज त्याची बाबा जुंदेवजी, मी विनंती करते. विनंती केल्यानंतर जयघोष घेतल्यानंतर उठून गेल्यानंतर सगळ्या घरातल्या परिवारासोबत नमस्कार घ्या. काय तुमच्या घरामध्ये सुख शांती मिळते, अजमावा. तुझं आहे तुझ्या पाशी का तू भुललासी. अरे जीना है तो सीना ताण के जिओ. या मार्गात जगाचा आहे किंवा या मार्गात वावराचा असेल, अरे जीना है तो सीना ताण के जिओ. गुट जीने में क्या फायदा, पीना है तो तत्व शब्द नियम का अमृत पिओ. खर्रा गुटखा खाने में क्या फायदा, खर्रा गुटखा खाने में क्या फायदा. बोलते वेळी सांगते मी मनाचा आपल्याला खंत वाटला असेल, प्रेम घ्या आणि मी सोडून द्या एवढेच बोलतो. 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचा तुम्ही पालन करा, मी सुद्धा पालन करीन. आणि येणारा हा नवीन वर्ष 2026 सर्व सेवकाला सेवकीला उपस्थित असले त्यांना नसतील त्यांना आणि पूर्ण एका सेवेच्या सगळ्या लोकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या वाणीला एका ठिकाणी विराम देतो. सर्वांना एक साथ नमस्कार.